या ठिकाणी तारापूर MIDCच्या संदर्भातला प्रश्न आहे. कारण म्हणजे MIDCच्या मंत्र्यांनी तो उत्तर द्यायला पाहिजे, पण हरकत नाही, आता तुमच्याकडे तो आलेला आहे. म्हणजे की तारापूर ही भारतातील सर्वात मोठी एक औद्योगिक वसाहत आहे असून तिथे जवळजवळ 1300 पेक्षाही जास्त कारखाने आहेत. त्यापैकी 800 कारखाने हे अतिसंवेदनशील आहेत. आणि या तारापूर हे सगळ्यात जास्त पोल्युशित शहर म्हणून त्या ठिकाणी आपलं NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यामुळे या पोल्युशनमुळे जवळजवळ 280 कोटीचा दंड त्या ठिकाणी त्यांना आकारण्यात आलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. अनेक पालघर जिल्ह्यातील मोरबे, नवापूर, खाडी परिसरातील सागरी पर्यावरणावर तारापूर MIDCमधून सोडण्यात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या अथवा प्रक्रियेनंतर सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचे परिणाम होत आहेत. आणि परिणामस्वरूप ज्या ठिकाणी मच्छीमार बांधवांच्या ज्या खाडी आहेत, दांडी आहे, मुरबा आहे, उसळी आहे, सरावली आहे, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कारखान्यांचे जे आपलं रासायनिक जे पाणी जे आहे त्याची सांडपाणी प्रक्रिया न केल्यामुळे त्या ठिकाणी आपलं गटारे वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न घ्या. हा नाही एक जरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काही बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, त्याचे काही मार्गी लागत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी मच्छीमारांचा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या पापलेटसह विविध व्यावसायिक मत्स्य प्रजातीचे महत्त्वाचे प्रजनन क्षेत्र आहे. आणि त्यामुळे हजारो पारंपरिक मच्छीमार व आदिवासी बांधव त्या ठिकाणी खलासी म्हणून काम करतात. त्यांच्या उपजीविकेवरती त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे. ताई, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दुर्गंधी वायू जो आहे हा रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी सोडला जातो आणि पहाटेच्या तीव्र रासायनिक वास जाणवत असल्यामुळे श्वसनाचा त्रास, त्याचप्रमाणे डोळ्यांना जळजळ अशा तक्रारी त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स इतका खाली आलेला आहे, 300 ते 350च्या आसपास या ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणी श्वसनाचे विकार व कॅन्सरसारखे आजार या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून या 1300 ज्या छोटे मोठे जे कारखाने आहेत त्या ठिकाणी 100 MLDच्या आपल्या प्लॅनची आवश्यकता आहे. फक्त 25 MLD असल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक सांडपाण्याची प्रक्रिया योग्य होत नाही. ताई, आपण या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला जे काही उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राष्ट्रीय जलयुक्त अभियानाअंतर्गत दरमहा केंद्रीय प्रदूषण मंडळाने नेमून दिलेल्या खारेकुरण, मुरबे, दांडी, नवापूर, उसळी येतो मी सरावली या ठिकाणच्या पाण्याचे नमुने संकलित करण्यात येतात असे उत्तरात नमूद केलेलं आहे. परंतु ताई, कुठल्याही प्रकारे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या बाबतीत अशा पद्धतीने नमुने तपासले जात नाही. आणि म्हणून वॉटर पोल्युशन जे आपले इंडेक्स आहे तो अत्यंत पोर अशा प्रकारचा आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की बोईसरला 1.25 लाख लोकसंख्या असलेल्या वाढत्या लोकसंख्येमध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी STP प्लॅन्ट लावणार आहात का? कारण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन. MIDCची अपुरी संकलन असल्यामुळे त्या ठिकाणी 12ही महिने त्या ठिकाणी नाले जे आहे ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी वाहतात. तिसरा प्रश्न आहे की सर्व सांडपाणी औद्योगिक व घरगुती यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण काही उपाय करणार आहात. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की या मच्छीमारांच्या व्यवसायावरती परिणाम होत असल्यामुळे मासेमारीवर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटला आपण त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजेंद्रजी गावित यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रश्न मुळामध्ये उद्योग तिथले जे आहेत त्या उद्योगामुळे होणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामधला आहे. त्या प्रश्नामध्ये आम्ही उत्तर देताना नेहमी आम्ही जे अहवाल देतो त्याच्यामध्ये मला सुधारणा उत्तरात आम्ही आहे ती सांगायची राहिली मगाशी की आम्ही जे आता प्रयत्न करतोय ते पुरेसे नाहीत. अधिक प्रयत्न करायला पाहिजे, अधिक सिरियसली पाण्याच्या या प्रदूषणाकडे पाहायला पाहिजे, अशा प्रकारची आमची नक्कीच भूमिका आहे.
आत्ता आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे मध्यम, लहान आणि मोठ्या असे वेगवेगळ्या 3 प्रकारचे उद्योग तिथे आहेत. त्याच्यामध्ये रेड जी कॅटेगरी आहे त्या रेड कॅटेगरीमध्येच 512 उद्योग आहेत. ऑरेंजमध्ये 90 आहेत आणि ग्रीनमध्ये 614 आहे. तर नॅचरली या भागामध्ये रेड कॅटेगरी आणि ऑरेंज कॅटेगरीच्या उद्योगांची संख्या बघता प्रदूषण हा विषय तिथे गांभीर्याने बघायला आवश्यकता आहे. आता प्रदूषणाकडे बघत असताना नवीन जे आम्ही जे उद्योगांना संमती देतो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तिथलं एफ्लुएंट ट्रीट करण्याची व्यवस्था असल्यावरच देतो. आता काही ठिकाणी MIDC म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ यांच्या म्हणजे आणि आमच्या समन्वयाने आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लावतो की एका उद्योगाची तेवढी क्षमता नसते की ते त्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचा खर्च बेअर करू शकतील. तर जर असा समूह असेल उद्योगाचा तर तिथे एकत्र येऊन कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ते लावतात. या ठिकाणी सुद्धा आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची इथे व्यवस्था आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे की 25 MLDचा प्लांट आता सध्या सुरू आहे आणि 25 पुरेसा नाही आणि 25 MLD अजून अपेक्षित आहे. त्याला वेळोवेळी आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत की हे प्लांट लवकरात लवकर सुरू व्हावा. यासाठी आम्ही वेळोवेळी नोटीस दिल्यानंतर कंप्लायन्सच्या बद्दल आम्हालाही असमाधान आहे. मी स्वतःही त्या MIDCची बैठक घेईन कारण जे आम्ही त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फास्ट हे CETP उभारणं अपेक्षित आहे जो 25 MLDचा CETP आहे. आपण सांगितलेलं आहे एक महत्त्वाची सूचना आहे कारण तिथे मत्स्यमारीचा मोठा व्यवसाय आहे. त्या मत्स्यमारीच्या व्यवसायामुळे परिणाम नॅचरली या पाण्याच्या पोल्युशनमुळे होतो असं तिकडच्या आपल्या सर्वांचं म्हणणं आहे आणि त्याला गंभीरतेने घेऊन आपण नक्कीच आपल्या नॅशनल जे आपलं बोर्ड आहे जे फिशरीचं त्यांच्या माध्यमातून आपण इथे तो सर्वे करून घेऊ की त्याचा तिथल्या मच्छीमारांवर काय परिणाम होत आहे किंवा तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे. तर यासाठी नक्कीच मी स्वतः पुढाकार घेऊन आपण त्याची एक अभ्यास गटाला विनंती करू की तिथला पूर्ण सर्वे करून तिथल्या